नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभरात काय महत्त्वाच्या 10 घडामोडी घडल्यात पाहूयात। राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेला मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिले ठोस पाऊल टाकलं असून आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी राज्यामधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केलंय। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना बोलवावे असा सल्ला शरद पवार यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे। अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील। त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे तणाव असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं। त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल पत्रकारांना गेले काही महिने बंदिस्त घेतले ते दरांगे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी। एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पुण्यामध्ये जवाब दो आंदोलन छेडलं असून आज पुण्यामधील मोदी बागेत शरद पवार यांच्या कार्यालयासमोर आक्रोश व्यक्त केलाय। मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळाला। तसेच यावेळेला पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। रमेश केरे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। तुमचं समाधान झालं का? मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुळात जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं, बरं का, ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे। आणि पवार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आमच्या आरक्षणाला त्या पाठिंबा राहील। पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल। तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चानं जी मोहीम हातामध्ये घेतली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्ष प्रमुखांनी, मग उद्धव साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे येत्या 2 ते 4 दिवसाच्या आत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत या कोणत्या पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतला। राज्यामध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि शासनकर्ते करत असल्याचा घणाघाती आरोप आमदार संजय जगताप यांनी केलाय। मराठा, धनगर आणि ओबीसी आंदोलनाबाबत वेळीच काय तो निर्णय घ्या असं आम्ही सरकारला सुचवलं होतं, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे असं म्हणत राज्य सरकार जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुरंदरचे आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी केला। खरं सांगायचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल मागच्या वर्षीच
त्या ठिकाणी राज्यामध्ये ज्यावेळेस मराठा आंदोलनावरती, धनगर आंदोलनावरती आणि ओबीसी आंदोलनावरती आम्ही सगळेच आमदार भाष्य करत होतो, त्यावेळेस अतिशय स्पष्ट शब्दामध्ये महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की काही निर्णय घ्या पण त्वरेने निर्णय घ्या. आज घराघरामध्ये, गावागावामध्ये तुमच्यामुळे आज आम्ही जे एकोप्याने सगळी मंडळी राहतोय, आमच्यामध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे. आज राज्यामध्ये अराजकता निर्माण करायचं काम हे खरं म्हणजे मला असं जाहीरपणे सांगायचं की महाराष्ट्र शासनच आज आणि हे शासनकर्ते त्या ठिकाणी करतायत. राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने 2023 पासून बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मुख्य सचिव, सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह विधिमंडळात चर्चा झाली होती. यामध्ये दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा भव्य पेन्शन मोर्चा धडकला असून प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा भव्य मोर्चा काढू असा इशारा देखील देण्यात आलाय. जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये हा भव्य दिव्य मोर्चा आज आयोजित केला. सर्व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीकरता तीव्र आंदोलन आणि मोर्चे करत आहेत. अनेक वेळा संपाच्या माध्यमातूनही हा मागणी लावून धरण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जोपर्यंत सरकार लागू करत नाही तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ द्या, ते आमदार खासदारांना पेन्शन देऊ शकतं, वेगवेगळ्या योजना राबवू शकतं. पण माझा कर्मचारी हा सामान्य घटकातून येणारा कर्मचारी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाची आहे. या निमित्तानं तुम्हाला आवर्जून सांगतो की जे सरकार जुनी पेन्शन योजना बहाल करेल, जे सरकार जुनी पेन्शन योजना देऊ इच्छित आहे, त्याच सरकारला हा सर्व तमाम कर्मचारी आमचा मतदान करेल. त्याचे कुटुंबीय मतदान करतील, त्याचे पै पाहुणे आणि मित्रमंडळी सर्व मतदान करतील. सरकारला जर सत्तेमध्ये राहायचं असेल अशी त्यांची जर धारणा झाली असेल तर या कर्मचाऱ्यांना येत्या विधानसभेच्या अगोदर जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणी करता हा कर्मचारी एकवटलेला आहे. येत्या 29 तारखेला जो संप होतोय हा संप सुधारित पेन्शन योजनेसाठी आहे. जर तो जुन्या पेन्शनसाठी संप केला तर माझा महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी या संपामध्ये सहभागी होऊन सरकारला सरकारची धागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. एवढं या निमित्ताने बोलतो. धन्यवाद. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आत केंद्रामधील भाजपचे सरकार घरी जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये 2 तालुक्यामधील पाटस येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्यात आली असं देखील अजित पवार यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावरती जयंत पाटील यांनी टीका केली. पुण्यामधील SMC या कंपनीमध्ये काम करणाऱ्या 300 कामगारांचा पगार तब्बल 3 महिन्यांपासून थकवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो कामगारांनी आज बंड गार्डन येथे पोलीस स्थानकात धाव घेत सदर ठेकेदाराला लवकरात लवकर अटक करावी आणि कामगारांचे थकलेले वेतन लवकरात लवकर द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते की SMC ग्रुप कंपनी आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांचे पगार हे 3 महिन्यापासून थकीत ठेवलेले आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांनी आता बर्ड गार्डन येथे कंप्लेंट देखील नोंद केली आहे. तुम्ही बघू शकता की हजारोच्या संख्येने, शेकडोच्या संख्येने हे जे कर्मचारी आहेत त्यांचे गेले 3 महिन्यापासून पगार झालेले नाही आहे. आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हे सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी उद्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. पण गेल्या 3 महिन्यांपासून हा कॉन्ट्रॅक्टर जो होता, त्या ठेकेदार होता, त्यांनी या लोकांचे 3 महिन्यांपासून जे वेतन होतं, जो पगार होता तो अडकून ठेवला होता. काहींचे पगार त्यांनी अर्ध दिले तर काहींचा पगार 3 महिन्यांपासून अडकून ठेवला होता. एकत्रित इथल्या लोकांकडून आपण जाणून घेऊया की किती महिन्यांपासून तिथं काम करत आहेत, त्यांचे पगार किती महिन्यांपासून अडकून राहिलेले आहेत. ते आता सर्वजण बंड गार्डन येथे पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा नोंद करण्यासाठी सगळेजण इथं आलेले आहेत. ताई, काय सांगाल की तुमचं किती महिन्याचं वेतन थकीत आहे, तुम्ही पहिलं काय काम करायचं आणि ही जी SMC कंपनी आहे त्याच्यामध्ये तुमचा किती रुपयाला तुम्हाला दंड लावला? भरपूर 2-2.5 हजार रुपयाला दर महिन्याला दंड लावतो तो आम्हाला. 8 महिन्याला आम्हाला तकलीफ देतो तो. 8 महिन्याला पगारी देत नाही. सगळ्यांवर असं आलं की म्हणजे अस्कन वचक नाही. नाव काय हनुमान त्यांचं हनुमान नाव आहे. आम्हाला काही तो पगार वेळेवर देत नाही. सगळ्यांना आलं की काम करा म्हणतो.
मग कोणाचे 2 महिने कोणाचे 3 महिने अशा पगारी आम्हाला काही तेव्हा देत नाही. मग त्याच्यामुळे आमच्या एका मुलाने आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्याच्या बारी आली, उद्या आमच्या पण येणार ना. उद्या त्याने केलं, आम्ही पण काम करतो कशासाठी, पोटासाठी. मग त्याने आमच्या पगारी वेळेवर द्यावं, हेच आमची हे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली रविवारी पुण्यामध्ये आली होती. त्यावेळेला मराठा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सारसबाग ते वसंतदादा पाटील पुतळा जेधे चौक दरम्यान कार्यकर्त्यांच्या गळ्यामधील सोनसाखळी लांबवल्यात. सोनसाखळी चोरीच्या 5 घटनांसह गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 8,94,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये सोनसाखळी चोरीच्या 5 घटनांच्या तक्रारी अजूनपर्यंत पोलिसांकडे दाखल झाल्या असून त्या अधिक वाढण्याची शक्यता पोलिसांनी आता वर्तवली आहे. पुणे विमानतळ राज्यामधील मोठे विमानतळ आहे. इथून देशांतर्गत आणि काही परदेशी विमाने उड्डाण करतात. दरम्यान आज या विमानतळावरती एक धक्कादायक घटना घडली. बनावट तिकिटांच्या आधारावरती दोघांनी थेट विमानामधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी पुणे विमानतळावरती ड्रग्ज आणि सोने चांदीच्या तस्करीसोबतच इतर मौल्यवान वस्तूंची देखील तस्करी झाल्याचं उघड झालं. कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि तस्करी करून आणलेला माल जप्त केलाय. अशातच आज झालेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून सलीम खान आणि नसरुद्दीन खान अशी आरोपींची नावं आहेत, त्यांना आता अटक करण्यात आली. पुण्यामधील पोलीस दलामध्ये मोठा फेरबदल झालाय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्यात. निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर गुन्हे शाखेचे अमोल झेंडे यांच्याकडे आता वाहतूक शाखेचा कारभार देण्यात आला आहे. आज पुण्यामधील बालगंधर्व येथे महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे श्रेष्ठ लेखन आणि वादळी जीवन दर्यापार नेणाऱ्या विश्वास पाटील लिखित तसेच केंद्रीय साहित्य अकादमी दिल्लीमार्फत प्रकाशित अण्णाभाऊ दी फोल्डर ऑफ दलित अँड वुमन लिटरेचर या इंग्लिश ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या प्रकाशन सोहळ्याला राजकीय नेत्यांनी हजेरी दर्शवली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच मंचावर आल्याचं पाहायला देखील मिळालं. वेळ झाली आता पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.